गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 44. असाच वेद ऑफिसमध्ये काम करताना त्याला फोन आला. सुजयला बेल मिळाली, तो आज बाहेर येईल. समोरून खबरी बोलत होता. काय? वेदला आपल्या कुटुंबाची काळजी लागली होती. सुजयला आज जेलमध्ये जाऊन 3 वर्ष झाली होती. तो एवढ्या लवकर बाहेर येईल असं वेदला वाटलंच नव्हतं. पुन्हा धोक्याची घंटा डोक्यात वाजत होती. कारण सुजय शांत बसणारा नव्हता. तो काही ना काही करणार असं वेदला मनातून वाटत होतं. मनाला हुरहुर लागून राहते ना, तसंच झालं होतं. त्याने बाबांना फोन लावला. बाबा, शेजारच्या काकींचा मुलगा जेलमधून सुटलाय. तुम्ही संध्याला सांगू नका, ते उगाच टेन्शन घेईल. सध्या तिला आपण काहीच सांगूया नको. तुम्ही सावध राहा मात्र. मी काही पर्याय निघतो का बघतो, वेद बाबांना म्हणाला. हो, तिला नाही सांगत. मी घरीच आहे, काळजी करू नकोस तू, बाबा म्हणाले. बाबा, कोणालाही दरवाजा उघडू नका. छकुली आली का घरी? वेदने काळजीने विचारलं. हो, आत्ताच आणलं तिला. बाबांचं बोलणं ऐकून वेद थोडा रिलॅक्स झाला. ठीक आहे बाबा, ठेवतो मी फोन, तुम्ही काळजी घ्या. वेदने बाबांना सांगून फोन ठेवला. खरं तर त्याला टेन्शन आलेलं. आताताईपणे घेतलेला कोणताही निर्णय घातकच ठरतो. त्याच्या रागाने घेतलेला एक निर्णय संध्या, छकुली आणि येणाऱ्या बाळाचं आयुष्य बदलून टाकेल. त्याला मारून टाकावं असं जरी वाटत असलं तरी कायद्याने तो गुन्हाच होता आणि तिथे माफी मिळणार नव्हती त्याला. त्याने समीरला फोन केला. समीर, माझं डोकं फुटायची वेळ आली. या सुजयचं काहीतरी कर, कारण मी सारखं घरी नाही राहू शकत. एकतर संध्याला 9वा महिना चालू आहे, त्यामुळे मी तिला काही सांगून टेन्शनही देऊ शकत नाही. आणि सुजयचा जीव घ्यावा असा वाटला तरी संध्या, छकुली आणि माझं येणारं बाळ यामुळे नाही घेऊ शकत मी. काय करू सांग? वेद खरंच वैतागला होता. डोकं दुखायला लागलं होतं विचार करून. वेद, अरे बाबा शांत हो, मी बघतो काय करायचं ते. त्याच्यावर नजर ठेवायला एक माणूस पाठवतो. नको काळजी करू, तू संध्याकडे लक्ष दे. काही कारण काढून कामावरून 4 दिवस सुट्टी घे. समीरने त्याला काळजीवर तुर्तास उपाय सुचवला होता. समीरने सांगितल्याप्रमाणे वेदने 5 दिवस सुट्टी टाकली. बाबा, मी 5 दिवस सुट्टी टाकली आहे. कदाचित सुजय आला आणि काही करायला गेला तर मी असेन संध्यासोबत, मला काळजी नाही राहणार. तसं बाबांनी मान हलवली. त्यांनाही ऐकून सर्व टेन्शन आलेलं, पण त्यांनी दाखवलं नाही. आपणच जर आपल्या मुलासोबत खंबीर उभे नाही राहिलो तर तो कसा खंबीर राहील? वेद स्वतःसाठी बेफिकीर होता, पण संध्याला काही होऊ नये इतकीच त्याला काळजी होती. सुजय जेलमधून सुटून सरळ मित्रांकडे गेला. त्याचे 2 मित्र तर आधीच सुटले होते. त्यांच्याशी बोलून त्याने पुन्हा एक प्लॅन तयार केला. आता तो बदनाम तर झाला होता, जेलमध्ये तर जाऊन आला होता. आता काय होईल ते होईल, मी वेदला सोडणार नाही, त्याने मनातच पक्का विचार केला. साधारण माणसाला असले विचार करूनच घाम फुटला असता, पण सुजय बाद गेलेला मुलगा होता. सारासार विचार करायची बुद्धी संपली होती त्याच्याकडची. कुडीवाडे कुबुद्धीवाडे. भयंकर अंगावर काटा आणणारे विचार करून सुजय घरी यायला निघाला. चेहऱ्यावरून एकदम साधा सोज्वळ वाटणारा सुजय आतून राक्षस होता आणि विचारांनी हैवान होता. त्याला घरी आलेलं बघून काकींनी तोंड दुसरीकडे केलं, पण सुजयला त्याचा काहीच फरक पडला नव्हता. तो त्याच्या खोलीत निघून गेला.
आणि आतून कडी लावून घेतली. बिचाऱ्या काकी, त्यांना वाटलेलं येऊन माफी मागेल, आपली चुकलो म्हणेल, पण तो तर खोलीत निघून गेला होता गप्प. त्याने सुजयसाठी जेवण बनवलं आणि त्याला घेऊन आल्या. त्याने मनात ठरवलं होतं की एकदा प्रयत्न तर करून बघूया, त्याला समजावून बघू. एक आई म्हणून माझ्या जीवाला शांती मिळेल. खंत राहणार नाही की मी त्याला सुधारायचा एकदाही प्रयत्न केला नाही असं वाटणार नाही. म्हणून त्यांनी सुजयला समजवायचं ठरवलं. दरवाजावर टकटक करत त्यांनी सुजयला आवाज दिला, सुजय बाळा, दरवाजा उघड. सुजय काहीच बोलला नाही. त्याने सरळ दरवाजा उघडला. रूम पूर्ण अस्ताव्यस्त झाली होती. काकींना पाय टाकायलाही जागा नव्हती. त्यांनी खोलीतलं लाईट लावून बघितलं तर सुजय खुर्चीत बसून शून्यात बघत होता. त्याचं आईकडे लक्ष नव्हतं. काकींनी जेवण टेबलवर ठेवलं आणि सुजयकडे गेल्या. बाळा, जेवून घे. झालं गेलं सगळं विसरून जा. आपण ही रूम विकून दुसरीकडे जाऊया आणि नवीन आयुष्य सुरू करूया. वाईट मित्रांची संगती सोड. मनात चांगले विचार आण. मी तुला जे जे चांगले शिकवलं ते आठव. आपल्या घरात चांगले संस्कार आहेत बाळा. माझं काही चुकलं असेल तर माफ कर मला. एक आई म्हणून जर मी तुला संस्कार द्यायला चुकले असेल तर माफ कर मला बाळा. या घाणेरड्या दुनियेतून बाहेर ये. मी तुला मदत करते. काकींनी त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आपण आपल्या नंदेवर विश्वास ठेवून चूक केलीये हे त्यांना मनात खात होतं. आपला मुलगा बिघडला याला कारणीभूत आपणच आहोत असा मनात विचार करून त्या सुजयची माफी मागत होत्या. सुजय मात्र शांत बसला होता. त्याला आता आईच्या रडण्यानेही फरक पडला नाही. आता तो सुडाने पेटला होता. एकतर मी जाईन नाहीतर त्याला तरी संपवेल असं त्याच्या मनात विचार चालू होते. त्याने समोर टेबलवर ठेवलेलं ताट घेतलं आणि जेवायला सुरुवात केली. काकींना वाटलं आपलं म्हणणं त्याला पटलं आहे म्हणून तो शांत आहे. त्याने पुन्हा एकदा त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. बाळा, वाईट विचार करू नको, ते आयुष्य संपवतात. त्यांनी पुन्हा त्याच्याकडे बघत सांगितलं आणि रूम व्यवस्थित करून बाहेर आल्या. ती रात्र काकींना शांत झोप लागली, पण सुजय मात्र झोपला नाही. त्याने ठरवलेला प्लॅन कसा पूर्ण करायचा याच विचारात होता. इकडे वेदलाही झोप लागत नव्हती. संध्या मात्र ढाराढूर झोपली होती. वेद असताना तिला काहीच टेन्शन नव्हतं. ती नेहमी आनंदात असायची. वेद जरा जरी खटकूट झालं तरी जागा व्हायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी सुजय व्यवस्थित तयार झाला. आई, मी शेजारच्या वहिनींना भेटून येतो हां, त्याने आपल्या आईला सांगितलं. पण काकींच्या मनात पाल चुकचुकली. हा का भेटायला जातोय? वास्तविक पाहता त्याने राग केला पाहिजे, पण भेटून माफी मागायला जातोय का? त्यांनी एकदा सुजयकडे बघितलं तर तो एकदम शांत होता. चेहऱ्यावरून तो माफी मागेल असं काहीच वाटत नव्हतं. पण त्यांना काहीतरी जाणवलं म्हणून त्याही सुजयच्या मागून दरवाजात आल्या. सुजयचं लक्ष आता संध्याच्या रूमकडे असल्याने त्याने काकी मागून बघत आहेत याकडे लक्ष दिलं नाही. आजूबाजूला पाहिलं तर कोणी नव्हतं. काकी त्याला बघत दरवाजातच थांबल्या होत्या. त्याच्या भिरभिरणाऱ्या नजरेतून त्यांना काहीतरी जाणवलं होतं आणि भीतीही वाटली होती. त्या सुजयला बघतच होत्या की त्याने दरवाजा वाजवला.
आणि थोडा मागे उभा राहिला. वेदने हळूच दरवाजा उघडला. सेफ्टी डोअरमधून इकडे तिकडे बघितलं तर कोणीच नव्हतं. त्याने समीरला फोन केला. समीर, मला घरासमोर पोलीस संरक्षण हवं आहे, कारण आत्ताच कोणीतरी दरवाजा वाजून गेलाय. मला सुजयवर अजिबात भरोसा नाही. घराबाहेर CCTV कॅमेरा लावायचा विचार करतोय. असा जीव धोक्यात घालून नाही बघू शकत कोण आलं ते, वेद म्हणाला. तसं समीरने त्याला आश्वस्त केलं. वेद, मी कोणाला तरी पाठवतो तिकडे, सिंपल वेशात असते, आणि कॅमेऱ्यासाठी पण माझा एक मित्र आहे, त्याला सांगतो. तू त्याच्याकडून लावून घे कॅमेरा. तुझ्या बाबांना आणि छकुलीला बाहेर नको पाठवू, समीरने त्याला सांगितलं आणि फोन ठेवला. इकडे सुजयने बघितलं सेफ्टी डोअर उघडून वेद बाहेर आलाच नाही. तो पुन्हा आत गेला. काकी आपल्याला काहीच कळलं नाही असं दाखवत होत्या. काय रे, भेटलास काय? हळूच त्याच्या खिशाकडे बघत म्हणाल्या. त्याचा खिसा फुगीर दिसत होता. त्यांचं काळीज धडधडलं. ज्या पद्धतीने तो वागत होता त्या हिशोबाने जर त्या स्वतःमध्ये आल्या असत्या तर त्यांनाही त्याने बाजूला करायला वेळ लावला नसता, हे त्यांना एव्हाना लक्षात आलं होतं. त्या शांतपणे त्याच्यावर लक्ष ठेवून होत्या. तो पुन्हा आपल्या खोलीत गेला. त्या कोणाला सांगूही शकत नव्हत्या, कारण फोन केला तरी त्याने ऐकलं असतं. त्यांना मेसेज करायला येत नव्हतं. आजूबाजूला जाऊन कोणाला काही सांगू शकत नव्हत्या. त्या स्वतः घाबरल्या होत्या आपल्या मुलाला. त्यांनी गप्प जेवण दिलं. तो जेवला आणि झोपला. तसं काकीने हळूच दरवाजाला बाहेरून कडी लावली आणि बाहेर आल्या. बघितलं तर बाहेर कोणीतरी होतं. ते साध्या वेशातले पोलीस होते, पण काकींना हे माहीत नव्हतं. त्याने हळूच वेदचा दरवाजा ठोकवला. त्यांना भीती वाटत होती. जर सुयशला कळलं की आपण वेदकडे गेलोय तर आपल्यालाही यमसदनी धाडायला वेळ लावायचा नाही. तो कडी वाजवली तसे पोलीस पुढे आले. त्यांनी काकींना विचारलं काय काम आहे. सुजय झोपला होता. त्याला हे काहीच माहिती नव्हतं. काय काम आहे तुमचं? पोलिसांनी थोडं दरडावतच काकींना विचारलं. मला वेदशी बोलायचं आहे, खूप महत्वाचं आहे, काकी कळकळीने म्हणाल्या. तसं पोलिसांनी वेदला फोन लावला. सर, तुमच्याशी सुजयच्या आईंना काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे, पोलीस बोलले. तसं वेदने दरवाजा उघडला. काकी पटकन आत आल्या आणि दरवाजा लावला. त्यांना आलेला संशय त्याने वेदला बोलून दाखवला. त्याच्या मनात काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. तुम्ही सावध राहा. मला संशय आहे. त्याच्याकडे काहीतरी आहे जे तो तुम्हाला मारण्यासाठी प्लॅन करतोय. तुम्ही जपून राहा. मी जाते, तो झोपलाय. मी इथे आलेली सांगू नका त्याला. असं म्हणत काकी वेदकडून बाहेर पडल्या आणि घाबरत पटकन कडीकडून आत गेल्या. बघितलं तर सुजय अजून झोपला होता. त्या मनात देवाचा धावा करत होत्या. कोणत्या आईला आपला मुलगा वाईट मार्गाला जावं असं वाटतं? त्या देवाकडे प्रार्थना करत होत्या की त्याला चांगली बुद्धी दे. सुजय संध्याकाळी पुन्हा बाहेर आला. त्याने बघितलं तर बाहेर कोणीतरी बसलं होतं. आता काय करावं? सरळ एकेकाला गोळी घालून वेद बाहेर आला की त्यालाही गोळ्या घालाव्या का? जमेल का आपल्याला? ह्या विचारात होता तेवढ्यात CCTV कॅमेऱ्यावाले दोघेजण आले. पोलिसांनी त्यांचं ID चेक केलं. पोलिसांनी त्यांना वेदला फोन करून आत पाठवलं.
पण CCTVचं काम करताना वेद त्यांना दाखवायला बाहेर आला आणि सुजय मनातच खुश झाला. तो कसं आत जायला मिळेल याचा विचार करत होता की वेद स्वतःहून बाहेर आला होता. त्याने रूममध्ये जात आतून दरवाजाच्या आडोशाला वेदला टार्गेट करून बघत होता. सुजयच्या हातात बंदूक बघून काकींना धडकी भरली. त्यांना दरदरावून घाम फुटला. त्या घाबरून थरथर कापत होत्या. बोलायला तोंडच उघडत नव्हतं. त्यांना धक्का बसल्याने त्या बेशुद्ध होऊन खाली कोसळल्या. आता सुजयने मागचा पुढचा विचार न करता पुढे होऊन सरळ ट्रिगर ओढला. बंदुकीचा आवाज झाला. बिल्डिंग बंदुकीच्या आवाजाने घुमली. आवाज ऐकून बिल्डिंगमधील सर्वजण धावले. संध्या आणि वेदांग दोघेही धावले. हृदयात धडधड वाढली होती. नक्की काय झालं हे संध्याला काहीच कळलं नाही. वेदांगही छकुलीला घेऊन संध्याच्या मागून धावत होते. पाहूयात काय होते पुढच्या भागात. तोपर्यंत कमेंट करत राहा. सुजयला काय घालायच्या त्या शिव्या घाला. कथा कशी वाटते ते नक्कीच सांगत जावा. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे, पाताळे. धन्यवाद. निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.